महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून एक खिलारचा ब्रीडिंग प्रोग्राम आपण राबवतोय की ज्याच्यामध्ये आपला महाराष्ट्राचा देशी गोवंश हा जपण्यासाठी, त्याचं संवर्धन होण्यासाठी आणि त्याची पेडिग्री म्हणजे वंशावळ त्याची आपण सर्व नोंद करण्यासाठी आपण एका नवीन कार्यक्रमाला, या उपक्रमाला सुरुवात करत आहोत की ज्या पद्धतीने आपण मागे जातीवंत अशा प्रकारची बैल पाहतोय, ही प्रत्येक शेतकरी ही चांगल्या पद्धतीने सांभाळत असतो, त्याच्यासाठी दिवस रात्र कष्ट घेत असतो। मग ती ज्याच्या मालकीची आहेत त्याचं नाव हे आयुष्यभर कायम प्रत्येकाच्या समोर त्या पुस्तकामध्ये, त्या माहितीमध्ये असावं, यासाठीचा हा सर्वात मोठा प्रयत्न आहे। त्याच्यात आपण सहभागी व्हा। मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव गाव सांगा। चंद्रकांत शिवराम खंदाळे, कापशी। हे कापशी कुठं आलं तुमचं? गड इंग्लज पासून किती किलोमीटर? कापशी। ओके। इथनं गड आलं बघा, नदी आली। कापशी गावाचं काय वैशिष्ट्य काय आहे इथं कापशी मध्ये? आम्ही तिथं एक संताजी घोरपड्यांचा चौक पाहिला। हा, तिकडे खाली आहे चौक, पुतळा मानलाय संताजी। बरं बरं, म्हणजे संताजी घोरपड्यांचं मुख्य गाव हे गाव हे मूळ गाव हे कापशी। ओके। मग तिथं त्यांचं पुतळा मानलाय। पहिले त्या जुनं टॅन आहे नाही आपलं, हा, तिथं मानलाय। नवीन आता तयार केले मुसरी साहेबांनी। आता ही दावणीला बैल आहेत, किती जातीत बैल ही? दोन आहे। ओके। ही घेऊन किती दिवस झाले आपल्याला? एक महिना 2 महिने झाली। आता ही बैल आता तुम्ही आणल्यानंतर ह्यांचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय रतीब, व्यायाम किंवा काय काय असते यांना? रोज गाडीचं सांज सकाळ पडतोय, हा, असं भरडा, भुस्सा, गुळी घालून। आता गाडीला समजा आता ही आणलेली खोंड जर गाडीला शिकवलेली नसतील तर मग हिथं आणून कसं का शिकवलेलीच आणतो आपण? आम्ही तिथे विचारून आणतो, गाडी झोपल्याकडे विचारतो, मग आम्ही झोपायचं हुंबाडापाने झोपून तयार करायचं त्यांनी रोज झोपायचं संध्याकाळचं। मग रोज यांना सराव देत असतो? कशासाठी? व्यायाम, आपलं शरीर चांगलं राहण्यासाठी। ओके। पचन चांगलं होते हो, मग व्यायाम केल्याने पचन चांगलं होते। बसून जायला कसं माणूस हे होत नाही, पचन होत नाही माणसाला। व्यायाम होईल तेवढा चांगला। मग आता व्यायामामध्ये बरेचसे प्रकार आहेत की समजा पोहणी असेल, फिरवणं असेल, परत आता गाडीला झोपणं, कुठला व्यायाम सगळ्यात जास्त चांगला? गाडी जास्त, पाणी असलं पाण्याचा व्यायाम चांगला। पाया म्हणजे पाण्यात ओढ हलते जास्त। पोहणी शिराबिरा ताटलेल्या ढिल्ल होते। ओके। गाडीचं कसं सारखं एक चालू। आता काही काही बैल आपण आता हे दुसऱ्या मालकाच्या दावणीला असतात, आपल्याकडे आणल्यानंतर कधी कधी बैल ही खात नाही किंवा हे 1-2 दिवस करतात, पण नंतर बैल कसंही असू 1-2 दिवसात चालू होतं त्याला। मग उपाशीपासून भूकला काय करणार? खायला पाहिजे नको, मग त्याला काय खाणार? पण आता तुम्ही म्हणताय की कुठलाही बैल असो तो 1-2 दिवसात खायला चालू होतो, पण एखादा दुसरा बैल, आम्ही काही शेतकरी आहेत की जे ह्याच्या क्षेत्रात नवीन आलेत, की ज्यांनी नवीन खरेदी केली, दावणीला आणला, पण तो ज्या मूळ मालकाकडे होता त्याच्याकडे जशी तब्येत होती किंवा इकडे आल्यानंतर त्याची तब्येत कमी व्हायला लागली, ते नीट खाईना, तर ह्याला काय कारण म्हणू शकतो आपण? 2 दिवसाला औषध गोळ्या चालू करून चालू करायचं, डॉक्टर कडून चेक करून घेणं काहीतरी असू शकतं। तर भूक लागायची असं करायचं। तिकडे जरा हवामान इकडे लावणं फरक पडतं ना। आता हे 2 दिवस बैल आणला तर आता मात्र जरा खायला सुरू केले, असं केलं। औषध चालू जरा केलं मध्ये भूक बी लागते हो आपला, कसं काही औषध खाल्लं म्हणजे भूक लागायची असं होते माणसाला। पण मग आता औषधासाठी डॉक्टर कडच औषध दिलं पाहिजे का आपलं आयुर्वेदिक पण काय असतं? डॉक्टरकडेच आपल्याला आयुर्वेदिक आपल्याला काय चालत नाही। डॉक्टरला विचारून जावे, आयुर्वेदिक दिलं तर माने जनाला काय झालं तर हे प्रॉब्लेम येते, डॉक्टरला विचारून करावं हो। काळजी घेणं गरजेचं आहे। काळजी, संडास लागलं काय गोळ्या डॉक्टरला विचारून गोळ्या घाला पाहिजे, आपण कशाही गोळ्यावर चालणार नाही, हे होते की नाही। आता ही 2 बैल आपल्या दावणीला असताना तुम्ही आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत यांचं संगोपन करता, तर कंटिन्यू तुम्हाला ह्यांच्या सोबत इथं राहावंच लागतं का? ह्यांना वैरण पाणी केलं, शेतात कामाला निघून गेलं चालतंय? नाही, शेतात पप्पा इथं पाणी बिणी पाजायचं असेल, लांब कुठं नाही, इथं जवळच आमचं, पण लक्ष द्यावं लागतं। म्हणजे बैल सांभाळणं, त्याला 24 तास लक्ष देणं। मोठ जरा टाकायला हवे, लेबी एकदम टाकून खाई नाही होता, मन सांगतंय जरा टाकायला खाते ते, असं आहे। हे पण मेन हे कसं आहे, ले एकदम टाकला जरा ते खाय, आपलं कसं तुम्ही एकदम ले दिलं तुम्हाला खाऊ वाटत नाही, मन सांगतंय, त्याच्यामुळे ते उपयोग होते। कसं आहे, जरा तुम्ही कसं बारकी पूर्वक बारी हळूहळू जरा खाली नाही, मग ती शरीराला पचतो, एकदम खायला म्हणजे पचन होत नाही, संडास होते, असं हळूहळू हे पाहिजे। ले एकदम जास्त नाही, जरा रवण चांगलं केलं पाहिजे, रवत व्हायला पाहिजे। आम्ही काय करतो 12 वाजता टाकले, 12 3 वाजता मोठं टाकता गावात, म्हणजे रवत होत्या, मग संध्याकाळी काय जरा टाकले 2 खाई नाही, रवत करत बसतात, असा आराम करतो। आणि आता आपण ही ओली वैरण असन, सुकी वैरण असन, हे कसं करतात? एवढी अर्धी वैरण स्पेशल ती जरा कुट्टी स्पेशल करायची, ती स्पेशल करायची,
ओके. असं ते. वाळले एक फेर टाकायचं, वाळले वरले एकदा फेर टाका असं करतो. मग आपण अर्धा अर्धा करतो अर्धा दोन्ही पण, करतो. ओली आणि वर सुकी. सुकी. आता आपण तुमच्या दावणीला जर बघायला गेलं तर याच्या अगोदर पण मोठी बैल बघितली आमची. आणि बरीचशी बैल आपण आमची. चांगली पाहत आलोय. चांगलं आहे. तर आता ही बैल सुदृढ राहण्यासाठी किंवा चांगली बैल निवडून कशी आणता का, कसं नियोजन करता याचं? मला निवडते सारखं नाही. संदीप दादा संदीप दादा. ते जाऊन पूर्ण जाऊन फिरत बघून असतात. जाऊन आता परवा हे आणला करसुंटीत आणला, जतवर आणला ओके. ये जतच्या बाजारात होता दादा बैल. दादा तिथं जत कोळीसर आलं, तिथं आलं, तिथं आलं जत, मग तिथं घेतला ती. मग ओके. म्हणजे जोडीचं घेतला ती बरोबर लागणार, मग ती दिलं. मग ही नूलमध्ये घेतली परवा अंबनीची यात्रा आम्हाला. ओके. परवा यात्रा झाली अंबनीची, म्हणजे जत मध्ये आपण जोड आणला होता. आणला ती बरोबर सट बसना बरोबर. म्हणजे तो त्याच्याबरोबर गाडीला नीट चालत नव्हता का, काय होत होतं? साईडच बरोबर, शिंगाला एकसारखं नव्हतं. ओके. असं मग शिंगाला एक सारखं नव्हतं, मग ते शिंग पण आता आपल्याला हे करता येतात ना, मग त्याच्यात तसं करून पण बसला नसता तो. बसत नव्हते, ती जात्रेला जरा वेगळं ते जास्त फरक पडला असं व्हायला जरा. मग ह्यो नूलमध्ये घेऊन अंबनीला गेला, यात्रेत घेतला ह्यो असं गेलं. ओके. ते आमच्या मार्गाला कसा एकसारखं जोड लागतो. हा नाही बघ, ते बघितलं आम्ही ते एकसारखं. आता चांगला जोड, परवा जोड चांगला होता तो, याला त्या हे नाही घेतला, कोळीसर नेला मोठा. ओके. ते आता मला मोठं असं पाडी आहे, 2-2 बैल जाती, घेऊया मला घेऊया म्हणलं, असं केलं. आणि आपण आता एक बघायला गेलं तर तुमचं आता शेतीचं क्षेत्र पण मोठं आहे. शेती तर बैलांकडून शेती करायची आणि ट्रॅक्टरवर शेती करायची, काय फरक आहे याच्यात? बैलाचं आऊत कष्ट चांगलं कडकोपरा देऊ, माती होती भरपूर. ट्रॅक्टर कसं माती भरपूर होती हो, ते अवसरच होते. जनावर कसं लागलं आऊत आपण धरावं होते, मारावं होते. ते कसं ट्रॅक्टर कसं एकसारखं कमी जास्त कमी माती होत नाही भरपूर. पाऊल आता 2 चाकी की माती होत नाही साहेब, कसं तुटते तर निम्म मारता खाली. ओके. असं आहे. आणि बैलांना कसं आऊत लागल तसं आपण धरावं होते. झोपलं 2 तास कटाळा सोडलं आणि तास 2 मारला आपलं चालतो घरच्याला. ट्रॅक्टरचं भाडं द्यावी रोख त्याला. बरोबर. मग भाडेदार माती होती त्याला बरोबर. आमची राहण्याचा तणकाड मग आऊत करेल तेवढं ऊस उडतो चांगला. असं आहे. ठीक आहे, लोक ट्रॅक्टर मारायचं बुजबुज, माती होत नाही, काही नाही. असं माती वापायची भरपूर नानाला. मशागत होईल तेवढं चांगला बघा. मशागत चांगली होती बैलांकडून. पण आता तुम्ही आता जर आपण एक आत्ताच्या घडीला विचार केला की बैलांकडून शेती करत असताना खर्च बैलांचा आणि ट्रॅक्टरचा, डिझेलचा किंवा हा तो खर्च, तर कुठला खर्च जास्त जाणार आहे, बैलांचा का ट्रॅक्टरचा खर्च? ट्रॅक्टर खर्च कमी येतो, बैलाचा जरा खर्च वाढतो एवढाच. ओके. आणि बैलाचा खर्च कमी जाऊ. आमचं स्वतः राहणार आता कसं मारा चालतो आम्हाला. ट्रॅक्टर जेव्हा येईल तेव्हा मारा पाहिजे, यायला आपल्या सवड नाही म्हटलं आम्हाला कसं आपलं सगळं आपलं स्वतः पण बैला मारा देऊ. ओके. म्हणजे पाहिजे तेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण काम चालू करू आणि काय सांगू साहेब, बैल आपल्या गोठ्याला आले तर माणसं 4 बघा येणार, ट्रॅक्टरला कोण बघा येत नाही. येणार आहे कोण? बरोबर. आता पुण्याच्या मध्ये लोक येऊन बघून गेली मोठी बैल तेव्हा, ती सगळी लोक बघून गेले. ते आत्मापूरला आले की नाही, संदीपला पण हाय जागाला बैल आहेत हाय म्हणून बघायचं. आता या 2चं यायचं ती पुण्याचे लोक लय आवश्यक मालकाला आमच्याकडे. बरोबर. नाही ते एक आहेच की ट्रॅक्टर असलं तर कोणी यायचं नाही. ट्रॅक्टरला कोणी विचार सांगा. आता तुम्ही मानसिक म्हणून तुम्ही तर आला तिथं कोण आला असतं? बरोबर. बैल नसते तर आलोच करा. मग आता किती, आता मागच्या महिन्यात 2 महिन्यात मी येऊन गेला, वर्ष झालं. मग तिथनं तुम्ही आता इथं कशाला आला सांगा? बैलांना आला नाही आला काय ना, असं आहे हो. माणूस काय सगळं आहे बघा. जनावर 2 असली तर माणूस येते ना, येत नाही कोण येणार? आता बैल आहे म्हणून तुम्ही आता बैला चला तास जाऊया, चला मग तुम्ही जाणार गाडी चालू. गाडी कसं बाबा मला सवड नाही बाबा, डिझेल घाला पाहिजे म्हणणार, असं होतं. माणसाला छंद पाहिजे. बरोबर. छंदाशिवाय काम नाही. लोक म्हणतात एक पळाव आम्हाला चालते म्हणलं. आम्हाला 2 गोटे बैल पाहिले, आमचं आऊत केलं बास म्हणलं, पळाव आम्हाला चालते म्हणलं. लोक गाडी मारणार त्याला, ती काय मारा आम्हाला बघू नाही, पडला तर आम्हाला निसरा पाहिजे. बरोबर. ती काय नको आम्हाला. आमच्या दावणीला बैल बसून आमचं आऊत केलं बास मला. आम्हाला कुठे भाड्या काय नाही म्हटलं, घरचं काम करायचं, वैरण खाली बास म्हटलं आम्हाला. जनावर आलं तर शांत हो बसलं. आता येऊन बसला आम्ही, जनावर आम्ही बसला नाही, जनावरला काय किनी माशावर बसा पाहिजे. बरोबर. असं आहे. जनावरांचे गोटा शांत राहील नाही, ही लक्ष्मी बसवा नाही पाहिजे घरात बघा. तुम्ही काय म्हणलं, आणि जर नसतील जनावर तर मग आम्हाला सुधरत काय एवढा पाडते, मग मन लागत नाही कामावर. सकाळी मी 6ला येतो ते बघा, 6ला आल्या आणि संध्या 10ला, सकाळी जरा छान बिल काढून भाडा दिली, 10 वाजता आणि संध्या 7ला जातो इथनं. दिवसभर मोठं काम बघत चालू, बंद नाही करत. 2 आठवड्यात 2 टाइम धुवायचं हे करत. तुमच्या ह्या भागात कसल्या प्रकारची शर्यत चालते जनरल, कसली असते शर्यत? पळावची, मोठ्या प्रमाणात बैल ती पण असं मोठ्या किरकोळ इकडे. तुमच्या कापशी गावामध्ये अशी बैलजोड असतात का लोकांकडे? नाही. आता कोणी कमी आले, कोण नाही बाळा.
पहिल्याचं का कारण झालं बरं? जुन्या काळात लई सांभाळायचे, आता कमी काय व्हायचं आलंय, कारण? पैसा झाला, ट्रॅक्टर पाहिजे, हे नांगरा पाहिजे, तराच नको म्हणते जनावर. माणसा हे जनावर हे आता मालकाला आमच्या हौसा जागा आहे चालते आम्हाला. जनावर पाहिजे लक्ष्मी, बैल जनावर बसवून. लोकांनी काय वाटतंय काय करायचे बैल, बैलाच्या शोभा येत नाही घराला. बरोबर. मग पूर्वी आता पुण्यात बैल काय पाहिजे सांगा तुम्ही, त्यांची शेती नाही, शेती असून काय पाहिजे सांगा. बरोबर. मग आपल्या कापशी भागात बैलच नाहीत, गडीला वाटला बैल आहेत बघा सगळी, गडी भागात त्या भागात आहे. मग गडीला पुरा त्या भाग सगळा नूल बिल सगळ्या भागात बैल आहेत. मग इकडे भागात बैल आहेत, आपल्या कापशीत बैल नाहीच, एवढे किरकोळ हो, एवढं आवश्यक नाही असं आहे. मग आता परवा अमेरिकेला ते ह्याची पहिला नंबर 2 नंबर हे झाले बघा, ते बिलगुंदीची. बरोबर. साहेबांची. मग जनावर नाही, अंबरगी यात्रा भरा नाही आमदा वर्षाला ते भरायचे पुरा नाही, भरा नाही आमदा 10-12 जोड्या तेवढेच बैल. आणि आता जर तसं पाहिलं गेलं तर दावणीला जेव्हा आपण हे सांभाळतो तेव्हा दावणीला बैल किंवा गाई जनावर आपलं नसणं आणि असणं याच्यात म्हणजे इथं पण एक वातावरण तयार होत असतं. म्हणजे जुन्या काळात असं म्हणतात की बैल असणं एक लक्ष्मी चांगली नांदणं किंवा नांदी म्हणजे दुसरी जाती शेतात. आता जनावर काय करायचं, बसून जावं त्याला गावात म्हणायचं असं होते. जनावर असले की माणूस शेत थांबते. बरोबर. आणि भूक काही ना काही दुसरी कामं आणि माणसाला भूक बी लागते. आता उठायचं सकाळी घरात बसायचं, म्हणजे जनावर नाही काय नाही कशाला बसायचं, म्हणजे भूक लागत नाही काय नाही. जनावर असले की व्यायाम होते माणसाला. हो बरोबर. माणसाला शरीर खेळते. आता मला कसली गुळी नाही, काय नाही, काय नाही. म्हणजे हे आरोग्य पण आता तुमचं वय एवढं झालंय, वय किती आता तुमचा अंदाज आहे? वय माझं मालका एवढं, मला वाचायचं काही नाही. तर मग आता तुमच्या आयुष्यात तुम्ही आता एवढी हे खिलार सांभाळले किंवा जे जनावर सांभाळली, त्याच्यात ह्याच्या सानिध्यात राहणं म्हणजे आजार हे होणंच नाही. आजार काही नाही मला. वर्षांना एकदाच इंजेक्शन गोळी कुठेतरी खोकला सर्दी आलं, उन्हाळा पाऊस काम बंद नाही. मी एकटाच, पाऊस पडणे ऊन पडणे नदीला पाणी काय नाही, मी मोठीपूर कापून घालणारच. बसून का नाही, इकडे इकडे फिरणार सगळं. काय कवा वर्षांना एकदा डोकं इंजेक्शन गोळी, कवा वर्षांना एकदाच. खोकला नाही, सर्दी नाही, काय नाही, बाकीचा कसला त्रासच नाही नाही. आणि असं म्हणतात की आता बऱ्याच जणांकडे गेलो आपण की हे असणं जसं आपली शेताची लक्ष्मी, तसं आपण जिथं राहतो घरी तिथं पण एक चांगलं वातावरण राहतंय किंवा हे वातावरण चांगलं ते. बैलानं मला साथ दिली म्हणून माझं घर आता मालकानं उभा करून दिलं. मला राहायचं भाऊ घर होतं, जागा नव्हती. भावानं माझ्या चुलत्या जागा दिली, मालकानं आमच्या घर बांधून दिले 4 खोल्या बिल्डिंगच्या, असं चला टाकून. आता बैल तुम्ही 16 वर्षाला होते आई बैला असं नाही, मला घर बांधून मालकानं परवा 2 वर्षाला घर बांधून दिलं स्वतः, निंब खर्च काढून. घर आयुष्यात खांदाळी मिळून मी म्हणलं दाखवणार, म्हणलं बैला मला साथ दिली म्हणून मी मला कोळेकर सर देशमुखचा बैल आणल्यापासून मला साथ लागली, मोठी बैल ती. बरोबर. त्या बैलाने मला साथ दिली, त्याच्यामुळे मी वर आलो. चला आम्ही मार्गाने बैल आहे, मला समाधान आहे. काय खोकला नाही, सर्दी नाही, काय नाही, कसला आजार नाही. एवढं म्हणते मालक, तुम्ही एवढं खांदाळी, मला काय नाही, डोकसं नाही, काय नाही, येतं वारवानुचं फिरायचं, बसत नाही एका जागेला. मला बसून चालत नाही, म्हटलं फिरलं पाहिजे, चालतंय. आणि सकाळी 5ला मी हजराने 10 झोपाने. जनावर ना माणसाला आजार कुठला होईल बैला. आता एवढी लोक म्हणजे मला हे मशानभूमी आहेत, मला आजार का होईल, कोरोना होईल, काय होईल तर काय होईल दे, म्हटलं आम्हाला काय होईल म्हणलं. लोक म्हणायचं कसं राहतोच एकटा, तू कोरोना लोक पेशंट आणि टाकले ती, तुला वास येतोय काय येतोय, ये ना म्हटलं आम्हाला काय करते, त्याचे ते जाते जापर्यंत. म्हटलं मला कसला आजार नाही. बरोबर. एवढं मला म्हणते तुम्ही खांदाळे पाऊस पडला उन्हा जरा बसत नाही, काय सुरूच बंद नाही. माणसाला शरीर खेळतं पाहिजे बघा, माणसाला व्यायाम एवढं चांगलं. आता लोकांचं बसून लय आयुष्य चालू आहे, आयुष्य नाही. माणसाला पोट नको पाहिजे, माणसाला शरीर खेळतं पाहिजे, खाणं पिणं टायमाला पाहिजे बघा. सारखं खाय नाही, कसली जेवण 1.5 भाकरीच्या वर भाकरी मी खाई नाही कधी. कसली मला कसली बी जेवण 1.5 भाकरीच खाणार, त्याच्यावर कसली बी सामान 1.5 भाकरीच. आणि आवडतीची भाजी असली तरी 1.5 नाही तर असं म्हणतात की आवडतीची भाजी असेल तर जास्त जेवतो. प्रमाणात पाहिजे जेवण. तुम्ही म्हणता गावठी मुले खाय गेला, पचन होईल माणसाला, नाही पाहिजे माणसाला पचन व्हाय पाहिजे. उगाच खाय गावती म्हणजे एकदम 3 भाकऱ्या 4 खाला तर काय होईल, मागणं पोट गॅस झाला तर दवाखाना पळा. बरोबर. मला संडास कवा नाही, काय नाही, काय नाही, कसं तरा नाही. तू म्हणते तू घटच म्हणतो, एवढा उन्हाळा पासून राहतोस, तुला काय सर्दी नाही, काय नाही, बरंच भारीच काम आहे म्हणते, एवढं भारी माणूस म्हणलं. बैल असले की मला 2 बैल होते, मी जागायला थांबा नाही, मी चिल बिचल माझं. आणि आता एक गोष्ट जर बघितली तर आपण जुन्या काळामध्ये तरी पाहायला गेलं तर गावोगावी जास्त प्रमाणात बैल जोड्या असायच्या. आता त्याचं प्रमाण कमी कमी होत चाललंय. मग हे म्हणजे काय केलं पाहिजे या गोष्टी? लोकांनी जनावर बाळगा पाहिजे. काय त्या नुसतं आता खायचं आणि फिरायचं झोपायचं, तरच नको म्हणजे कामाला. माणसाला पहिली माणसं कशी पहिले जुनं अन्न खाऊन कसं गटगुटीत बघितलं जा. बरोबर.
पाऊस किती पडत होती माणसं जुन्या काळातली एकदम, आणि पाऊस कवा पडा उभा पडा बैलांनी थंड वाजायचं. आता थंडी आहे, पहिल्या तर थंडीच नाही. आता पहिला म्हातार पाऊस लागला म्हणजे पाऊस म्हणजे मी पडायचा, घरांना बाहेर लोक शिकडून बसायचे कधी. आता आहे पाऊस, आता पाऊस उन्हाळा पावसाळा पाऊस पडाला. बरोबर, पावसाळ्यात पाऊस पडायचा तर उन्हाळा पाऊस पडायला बघितला. आता ते जमाना बदलायला पडला. पाऊस कसा आहे, पहिलं कसं पूर्वी पाऊस पडायला म्हणजे बाद पडायचा. पहिल्या तर शेती पिकत बी नाही. आता उन्हाळ्यात शेंगा खायला सफाईने चव लागायची. आता आहे कुठले बी औषध मारायचे त्यावर ते खायचं, माळू दुसरे खायचं, त्यानं माणसाला. आणि हे पण विचारायचंय की आता शेतामध्ये मग आपण जे पिकं घेतो तर त्याला मग औषध शेण ह्याच वापरतो का, कसं करतो? खत बी टाकते, रेसन खत बी सगळं शेण खत टाकते. आवाज एक टॉनिक फवारणी, ते पहिले कसं आता सगळं नवीन निघालं सगळं. आता टॉनिक फवारणी चालत नाही. हे सगळं आता सगळं. पहिले कसं हाय ते इथं, आता कसं टॉनिक फवारायचं, लागवड टोकणं हे सगळं सवरा. आता पहिलं कसं काय असं काय नव्हतं पहिले टाकायचं. बरोबर, या औषधं नव्हतीच पहिले. हो, आता आलंय सगळं. पहिलं कसं लोक खोकला आला म्हणजे काढा पिऊन, पाणी पिऊन प्यायचे, काढा करून पूर्वी ती आळव्याच्या पाण्यात आणून. आता पित्यात बरोबर, लगेच दवाखान्यात. काय थोडं वाटलं तर माणूस दवाखान्यात जातोय लगेच. माणसाला काय खायला गावलं की नाही, गप्पा खाते पचन व्हायची. माणसाला शरीर खेळतं आणि दुपार झोपणं उपयोग नाही बघा. दुपार जेवलं की झोपानं पाहिजे, माणसाला फिरणं पाहिजे. तेच मागामध्ये जेव्हा दुपारी जेवायने फिरायचं म्हटलं मागाने ते संध्याकाळ डोळा झोप लागते. दुपारी जेवलं आम्हाला जेवलं मी आता तिथून चालत मी येते होती, चालत गाडी कोणापासून मी आता त्यांच्या घरात मालका करते होती मी चालत. माझ्या व्यायाम लिहित होती सकाळ. तर मंडळी, अशा प्रकारे मालकांनी आपल्याला बरीचशी माहिती दिली. जुन्या काळातल्या आठवणींना बराचसा उजाळा आपल्याला मिळाला. मालक परत एकदा आम्हाला तुमचं नाव सांगा. चंद्रकांत शिवराम खंदाळे, कापशी. मंडळी, हे व्यक्ती जे आहेत, आपण सध्या गडहिंग्लज तालुका, सेनापती कापशी गाव, बरोबर, या गावामधले संदीप उत्तुरे दादा यांची दावण ही महाराष्ट्र कर्नाटकमध्ये मोठ्या मापाची सुंदर बैल जोडी, मोठ्या मापाबरोबर जरी लहान बैल जरी असली, दोन दाती, सध्या दोन दाती जोड पाहतोय. एक रंगी एक शिक्का शिंगात असेल किंवा माप असेल, याच्यामध्ये एक शिक्का जोड संदीप दादा उत्तुरे यांच्या दावणीला आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि यांच्या दावणीचे हे खास व्यक्ती आहेत की ज्यांची आपण मुलाखत घेतली, की यांच्या तसं म्हणायला गेलं तर आम्ही असं म्हणू की यांच्या जीवावर संदीप दादांचं बरंचसं, म्हणजे दावणीला कशा पद्धतीची बैल सांभाळली जातात यांनी आज बरीचशी माहिती दिली. आपण या मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये संदीप दादा उत्तुरे यांच्याबद्दलची अधिक माहिती पाहणार आहोत. धन्यवाद. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज महाराष्ट्राचा कानाकोपरा फिरत असताना आपण प्रत्येक भागाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक भागाचा इतिहास, त्या भागातली संस्कृती ही वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण तालुका गडहिंग्लजमधल्या सेनापती कापशी या गावामध्ये आहोत. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव आणि सेनापती कापशी हे गाव एका वेगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि ती माहिती आणि दावणीची माहिती द्या. माझे नाव संदीप चंद्रकांत उत्तुरे, मुक्काम पोस्ट कापशी, सेनापती, तालुका गगल, जिल्हा कोल्हापूर. आमच्या गावाचं नाव कापशी आणि त्याचं सेनापती पडलं याचं कारण म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे त्यांचे दोन सेनापती होते. तर ते त्या काळात त्या संताजी घोरपडे हे ह्या मूळ गाव आहे ते कापशी सेनापती, त्यामुळे ह्या गावाला सेनापती कापशी हे नाव पडलेलं आहे. दादा, आता एक गोष्ट जर पाहायला गेलं तर आम्ही या भागामध्ये तुमच्या दावणीला बऱ्याचदा एकदा दोनदा येऊनही गेलोय. दावणीला याच्या अगोदर वेगवेगळ्या पद्धतीची बैल पाहिले. आजपर्यंत कशा पद्धतीचे बैलजोड आपण तयार केले, घेताना कशी निवड केली जाते आणि बैलजोड आपण घेत असतो मग कुठली काळजी, कशी निवड केली जाते याच्यात? मुळात गडिंग्लज तालुका गडिंग्लज यामध्ये मोठ्या प्रमाणात बेंदर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मग 2013 साली मी ज्यावेळी गडिंग्लज बेंदर बघायला गेलो त्यावेळी मला नेमकं बाबा बैल काय आणि बैल काय पद्धतीने घ्यायला लागतात आणि बैल बेंदर करायसाठी काय करायला लागते ह्याचा पहिल्यांदा मी 2013 साली अभ्यास केला. आणि पहिल्यांदा 2014 साली मी कोळ्याचे देशमुख यांच्याकडून एक जातिवंत खोंड घेतला आणि त्या खोंडाला कर्नाटकात मुधोळ भागातून एक बुधनी म्हणून गाव आहे तिथून एक खोंड घेतला आणि ती दोन्ही बैल एकत्र करून मी इथं परत खच्ची केली आणि 3 महिने आम्ही साधारणतः त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा खुराक चांगला देऊन त्यांना तयार केली आणि गडिंग्लज प्रदर्शनमध्ये 2015 साली आम्ही उतरलो आणि त्या उतरल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात आमचा पहिला नंबर आला त्यामध्ये. दादा, आता एक गोष्ट जर पाहायला गेलं तर गडहिंग्लजचा बेंदूर हा फक्त महाराष्ट्र कर्नाटक नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. एक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा तिथे असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे
बैलजोडी स्पर्धा ही असतेच, पण सुदृढ बैलजोडी काय असते हे आम्हाला गडहिंग्लज मध्ये येऊन पाहायला मिळतं. कशा पद्धतीचं नियोजन असतं, काय काय तयारी तुम्ही करत असता? पहिल्यांदा बैल आणल्यानंतर बैलांना चांगल्या पद्धतीने खुराक दिला जातोय. मुळात म्हणजे सदृढ याचा अर्थ काय की जातीवंत जनावर आणून ते तयार केलं जाते. तयार करण्यासाठी मग त्यांना गहू भुसापासून मक्याची मका, त्यानंतर सरकी पेंड, त्यानंतर आपलं शेंगदाणा पेंड, हरभऱ्याची डाळ, अशा सगळं खाद्य घालून त्यांना मस्तपैकी तयार केलं जाते आणि ती बैल जोडी आम्ही गडिंग्लजच्या प्रदर्शनमध्ये उतरतो, बेंदरमध्ये उतरतो. दादा आता जसं तुम्ही उल्लेख केला, कोळ्याचे देशमुख असतील त्यांच्या दावणीचा एक खोंड घेतला, नंतर कर्नाटक राज्यातून एक खोंड घेतला. आता हे वेगवेगळ्या भागातून जाऊन एवढं अंतर जाऊन खोंड घेणं, पण ह्याच्या मागे मेहनत बरीच असते की त्यांचा शोध घेणं, कुठं काय कसं काय, हे कशा पद्धतीने नियोजन करता सर? आता सध्याचा जर विचार केला तर माझी तिसरी पिढी ह्या क्षेत्रात काम करते. म्हणजे आम्ही बैलजोडी तिसरी पिढी आम्ही सांभाळतोय. ओके. तर ते पिढीचाच माझ्या आजोबांपासून आणि माझ्या वडिलांपासून आलेली ती नजर आहे मला की ह्या बैलाला हा बैल बसतोय तर हा बैल घेतला तर चांगला होईल. त्यामुळे हे मला ते म्हणजे फिरून फिरून ते लक्षात यायला आलं की बाबा ह्या बैलाला हे जोड. मग मी फिरत असताना मला कोळ्याच्या देशमुखांचा बैल, त्या बैलाला कुठला बैल, तर हे महिनाभर ते सर्च केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा बैल याला जोडतोय. आणि त्यामुळे मी तो जो बैल एकत्र केल्याने एक चांगली एक रंगी एक शिंगी जोडी तयार केली. मग आता तुम्ही कोळ्यांच्या देशमुखाचा जेव्हा बैल फायनल केला की हा, तर तो बैल घरी आणून मग दुसरा शोधता का तो आणायच्या अगोदर? कोळ्यांच्या देशमुखांचा पहिला बैल घेतला मी आणि त्यानंतर मी शोधाशोध चालू करून मग त्याला तो बैल घातला. ओके, असं केलं. दादा आता अजून एक गोष्ट जर पाहायला गेलं तर आता नुकतंच पुसेगावची मोठी यात्रा झाली, त्याचबरोबर अजून आपल्या महाराष्ट्र कर्नाटकातल्या बऱ्याचशा यात्रा आपण पाहतोय. आज बैलजोड एक जातीवंत सुदृढ बैलजोड पाहायला मिळणं किंवा थोडंसं कमी झाले, मग मोठ्या प्रमाणात विक्री झाली किंवा काय झाली तर आपण आज कमी पाहायला मिळतात आपल्याला, तर मग ते जास्त प्रमाणात विक्री होऊन लोकांच्या घरी गेलेत का काय म्हणायचं याला? माझा अभ्यास असा वैयक्तिक असा आहे की कसं आहे, एखादं जनावर जातीवंत एखाद्या ज्या दावणीला असलं तर ती ठराविक लोक अशी लोक आहेत की ते बाबा ती याला आलेत आणि मग ती लोक काय म्हणतात, हा ह्याला दावण भोवरा आहे, ह्याला सुळी आहे, आणि मग ह्याला मग जो शेतकरी वर्ग जो चांगलं बाळगणार आहे तो सुद्धा म्हणतो ह्याला दावण भोवरा आहे, मला नको. आणि ह्यामुळे बरीचशी जनावरं कमी व्हायला लागलीत, ह्या मताचा मी आहे. ओके दादा, आता एक गोष्ट आम्हाला अजून एक विचारायचं आहे की तुम्ही एवढे वर्ष झाले, वडील असतील आजोबा असतील, अशा प्रकारे बैल सांभाळता, बैल तयार करून काही ठराविक कालानंतर समजा तुम्ही एखाद्याला पुढे देत पण असता, पण तुम्ही एवढी दावणीला मेहनत घेऊन तयार केलेली बैल, एवढी तुम्ही शोध मोहीम पण मोठी असते याच्यामध्ये, मग तुम्ही विकलेली बैल आज तुम्हाला आम्हाला ज्यांनी पाहिलंय त्यांना आज सांगावं लागतं की ओके ही संदीप दादांची बैल इकडे आहेत तिकडे आहेत. तर खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण एक असा प्रोग्राम करतो की महाराष्ट्र कर्नाटकातले आपण सगळे शेतकरी जुने जाणकार एकत्र येऊन या बैलांना गायींना आपण मायक्रोचिप बसवणार आहोत की ज्या मायक्रोचिपनं काय होणार आहे की आज ही मायक्रोचिप या बैलांना बसवल्यानंतर ती कोणाच्या मालकाची हक्काची आहेत त्यांचं नाव तिथे त्या संस्थेमध्ये नोंद होईल. त्याच्यानंतर पुढे जिकडे जाईल किंवा त्या एखाद्या बैलापासून झालेली वासरू किंवा ब्रीडिंग केलेल्या गायी, तर त्यांची सर्व नोंद आपण त्याच्यात ठेवणार आहे. तर हे याचा करण्याचा उद्देश एवढाच आहे की शेतकरी तुम्ही एवढे कष्ट घ्या, तर ह्याची नोंद कुठेतरी कागदोपत्री राहिली पाहिजे पुढच्या हजारो वर्ष. ते कारण आज फक्त हे आपल्या व्हर्बली राहते किंवा थोडंफार काय हे म्हणजे डॉक्युमेंटेशन नाहीये. तर हे मायक्रोचिप बसवण्याचा प्रोग्राम किती चांगला आपल्या शेतकऱ्यांचा फायदेशीर आहे किंवा काय, याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही जे हा उपक्रम हाती घेतलाय हा खरोखर म्हणजे अतिशय चांगला आहे आणि हे करणे खरोखर गरजेचं आहे. कारण कसं होतंय की मला म्हणजे आज मी जरी आता माझं वय 45 असेल की माझा नातू ज्यावेळी हे बघेल की बाबा हा हे तो ज्यावेळी ते पुस्तक काढून किंवा तुम्ही जे काय हे करणार आहे त्यात बघेल, हा बाबा हे आमच्या घरातली ही बैल आहेत, ही माझ्यापासून इकडे गेलेत, ही माहिती त्या लोकांना मिळेल आणि हे पिढ्यानपिढ्या चालत राहील. त्यासाठी हे खूपच चांगलं आहे. धन्यवाद दादा. तर मंडळी, अशा प्रकारे आपण या दावणीची संदीप दादांची एक खास मुलाखत पाहिली आणि या मुलाखतीच्या माध्यमातून आपण संदीप दादांच्या जुन्या काळातली बैल याबद्दल माहिती घेतली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी बैल कसे निवडायचे, कसे शोधून आणतात, किती मेहनत असती ही देखील माहिती दिली. कारण बरेच शेतकरी आज मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये येत असताना चांगली बैलजोड, सुदृढ बैलजोड घेण्यासाठी धडपडत असतात, त्यांच्याही उपयोग येईल. आणि आवर्जून कर्नाटकी जो बेंदूर असतो तो कोणत्या जुलै महिन्यामध्ये असतो. गडहिंग्लज भागामध्ये आवर्जून भेट द्या. एक जातीवंत सुंदर बैलजोड, एक नाही दोन नाही तर कदाचित 40-50 प्लस. ह्या वर्षी पूर्वी कसं होतं, गडहिंग्लज बेंदर हा फक्त तालुक्याच्या मर्यादित होता, पण ह्या वर्षी 2025चा बेंदर जो होणार आहे तो हा वर्ल्ड म्हणजे त्याला काय नो लिमिट,
कुठलीही बैल कुठल्या महाराष्ट्रात आणा त्याच्या नावावर कोणत्याही कानाकोपऱ्यातून येऊ शकतोय आणि कोणत्याही तिथं उतरू शकतोय आपण. खरं तर ही सर्वात मोठी संधी आज या महाराष्ट्र कर्नाटकातील शेतकऱ्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. आणि बैलजोड पाहिलं जी मजा आहे, प्रत्यक्षात पाहायला मजा आहे, ही तुम्ही गडहिंग्लजच्या बेंद्राला येऊनच पाहिली पाहिजे. दादा, आम्हाला एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर देखील सांगा. माझे नाव संदीप चंद्रकांत उत्तुरे, मुक्काम पोस्ट कापसी सेनापती, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. सर सेनापती संताजी घोरपडे यांचं हे पवित्र आणि पावन गाव आहे. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9860651231. धन्यवाद दादा आपण दिलेली माहितीबद्दल. तर मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खिलारचा मायक्रोचिप बसवण्याचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी देखील सहभागी स्वतःहून व्हा. कारण हा प्रोग्राम हा कुठल्या एकट्या दुकट्या संस्थेचा, कोणाच्या एकट्याचा नाही, तर हा आपल्या सर्वांचा एकत्रित उपक्रम आहे की जो का फायदेशीर आहे. तर संदीप दादांनी देखील त्यांच्या मतातून सांगितले. मंडळी, धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.